मसाला एकदम कडक झालेला आहे, बघू शकता. ते आता ना पाणी टाकून घेते, एक ग्लास पाणी टाकते. मित्रांनो बघा पूर्ण आटलेलं आहे. फक्त मित्रांनो आता 2 राहिल्यात आणि बाकीचं एकदम जोमान काम करतात. आपण पाय टाकून घेऊया. कोणचं? कोंबडीचा पाय. तुम्हाला का तुमचा पाय? तुमचं मावाचं पुण्य दर. माझं टाकशील. स्माईल आहे झिरो. तरतरी बघू. आयो. नमस्कार मित्रांनो, तर आज बनवणार आहोत आपण कोंबडीचं पाय आणि बॉयलर चिकनचं पाय आहेत आणि ते चाकण्यासाठी स्पेशल आपण मसाला पाय म्हणून सुकमध्ये बनवूया. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. खावायला भरपूर मजा येईल. आज बनवूया आपण मसाला कोंबडीचं पाय. ते झालं आधी पहिले मी धुवून घेतलं. आता मी थोडं उकरत पिवली कात्री आहे, त्यानंतर मी काढून घेऊ. आता पलटी करून घेऊ. खालची वरून एकदम शिजलं पाहिजे, मग कात्री पट्टपट निघल. आणि खालच्या वरती करते ना, वरच्या खाली करून घेते. आता आपलं पाय शिजलं म्हणजे वरती कात्री करायला रेडी झालं. तर आता खाली उतरून घेऊ आणि आता या ताटामध्ये काढून घेऊ आणि पटापट आपण याची वरची पिवली कात्री आणि ते काढून घेऊ आणि लगेच सगळं काढून घेतलं पाय. आणि आता आपण तयारीला लागू. तर वरची कात्री आहे ती काढायला. आता वरची जी कात्री आहे ती काढायला 2-2 माणसं घसारले. हे बघा. आणि पटापट आता काढून घेऊ. थंड आहे. हात लावून बघ मी तूच हात लाव. गरम आहे का थंड आहे बघ. गरम आहे. असं कसा गरम आहे? थंड आहे. घेऊन 3 खाईल. 3 खाशील. तू 3 खाशील. तू कधी खाशील का? मी 2 खाईल. तू 2, मी 3, 6, 8 झालं. शिवण्याला 2 झालं काम. 10 कपला 10 आहेत. आम्ही 10 आणलेले आहेत. आणि मित्रांनो खावायला मजा येते. मस्तपैकी पाय मसाला आणि चाकण्यासाठी 1 नंबर लागतं नाही का? मग तुला कसं माहिती का? तू पितस? मी पिवाला कला पाहिजे. तसा मस्त खावायला एवढं चांगलं लागतं तर पिवाला किती मजा येईल. अच्छा हमको सिखा रहा है बेटे. कौन सी पीते हो? तुम्हाला माहिती. स्माईल आहे झिरो. तरतरी बघू. आयो तरतरी आली. फक्त मित्रांनो आता 2 राहिल्यात आणि बाकीचं एकदम जोमान काम करतात फॅक्टरीमध्ये आपल्या. आणि सगळे कात्री निघत आलेली आहे. आता कायच नाही राहिलेलं. कात्री निघत आली म्हणजे बायको मेहनतीनं काम करते, कारण खाणार मी आहे. पटकन पाय बी थोबर मारायचीच माझे. हसली गुद्दुदली. अय्यो मला जर कुठं लात मारला भेटेल पाय मारायला. हा व्हिडिओवर मारता शेवटी कमी आहे. ते फक्त ऍक्टिंग करते, फक्त मारी नाही बाबा. आता कोंबडी काहीतरी पिळतील मनात सोलतील. ऐसा आहे क्या? मग बाबा केविनला 3 खावायचं आहे तर 3 सोडलं ना केविननी. 3रा नाही केविन. आणि झालेलं आहे आता सोलून लगेच घेऊ. आता आपण बनवायला लास्ट आलाय आणि आपलं रेडी झालं सगळं. मित्रांनो आता पाय सोलून झालेले आहेत. माझं काय फोडणी द्यावाला घेऊया. आता मी पहिला कांदा टाकून घेते, मग नंतर टमाटर टाकून घेते आणि लसूण टाकून घेते. आता लसूण टाकून घेतलंय मी. तेल टाकून घेते. मस्त तेलाचं टाकून आता मी घाटी मारून घेते. आता घाटी मारून घेते मी मस्त की लाल परसपर्यंत शिजवून घेते. टमाटर लसूण कांदा शिजवून घेते. असा अख्खा खडा मसाला तर टाकते. काली मिरी घेतली, 1 टारफल घेतला, 1 दालचिनी घेतली आणि लवंग घेतले. तर मी टाकून घेते याचे. तांबट कांदा आपला बघा मस्त लाल करलेला आहे. आता मी हळद गरम मसाला टाकून घेते. 1 चमच मी हळद टाकून घेते. 1 चमच मी गरम मसाला टाकून घेते. 2 चमच मी लाल तिखट घेते टाकून. तर मी घाटी मारून घेते. घाटी मारून घे पटापट आणि पटापट झणझणीत बनवून. मस्तपैकी भूक लागलेली आहे. भूक लागलेली आहे. पाय बघून नवऱ्याला पाणी सुटलंय तोंडाला. पाणी सुटलेलं आणि पाय बघ कसं वाट बघतात. कधी की म्हणा खावायला भेटतात. भेटतं. आपण पाय टाकून घेऊया. कोणचं? कोंबडीचा पाय. तुम्हाला का तुमचा पाय? तुमचं मावाचं पुण्य दर.
माझं टाकशील. आता आपण घाटी मारून घेऊया मस्तपैकी असं. मस्तपैकी तेल कमी टाकते का म्हणून मित्रांनो, एक युद्ध चालू आहे त्याची मुलं तेल कमी खावावा. त्या दिवस टोमना मारू नकोस, माझं डोकं खाऊ नको त्या तेल दिवस. कमी टाकावाचा आहे, युद्ध चालू एकच आहे नाही. मग आता नाही तर मग आता पूर आणलं असतं तेल, आता- पाणी नसतं टाकलं असतं, तेल टाकलं. तेलानं शिजवलं असतं मस्तपैकी. पुरता मी मीठ टाकून घेते. कधी कमी टाकते, नंतर मी टाकून बघीन, नंतर खारा आणि घालून डबल मी टाकीन मीठ. ओके. ते आता ना पाणी टाकून घेते, 1 ग्लास पाणी टाकते. आता मिक्स करून घेशील आणि पण टाकशील. हा, 1 पेलाभर पाणी टाकून घेते. टाकून घे पेलाभर पाणी. मस्तपैकी रेसिपी तयार होणार आहे मित्रांनो. खावाला अशी चखणे में मजा आहे का? हो हो, चटणी में मजा येईल. चखणे शुक्रवारी, बुधवारी, रविवारी एक दबा के. दिवस ठरलेला असतात ते. त्याचा पाय स्वस्त पण पडतात आणि मजा पण खावायला येते. खरी म्हणजे याच मजा आहे. लेग पीस सारखा खावायचा नसता, दबा 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 के. आता मी वाटण वाटून घेते. चल वाटण टाकशील काय? ओके. ते खोबऱ्याची एक मी वाटी घेते, ती वाटी मी भुजून घेते, ते आता मी कापून घेते आणि वाटण वाटून घेते. एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, तुम्ही बारीक वाला चिराची, वाला पण भुजाची, बारीक चिराची आणि लगेच वाटण वाटून घ्यायचं आणि त्याच्यात थोडा 2 चम्मच टाकून घ्यायचा. सुका खोबरा नसला तरी वाला खोबरा घेतला तरी जमते. चालेल. आपलं आता वाटण वाटून झालेलं आहे. मस्त की वाटण वाटले बघा, मस्त की कालावा असा. आता मस्तपैकी उकाला आलाय. आता अजून 5 मिनिटं शिजवू आणि नंतर आपण वाटला टाकून घेऊ त्याच्यात. मस्तपैकी बघा दिसते एकदम लाल गल्ली आत्ताच. मित्रांनो आता वाटला टाकून घेऊ. आता 2-3 चम्मच आणि शिजत आले. 3 चम्मच वाटला टाकून घेऊ. जरासं टेस्टी लागेल आणि पूर्ण आटवून घेऊ आपण. सुका बनवू, सुका खायला जसं मजा येईल. 5-7 मिनिटं थोडं आटवू आपण आणि मस्त मग खावायला जरा टेस्टी लागेल. तर झाकण देऊन थोडं शिजवू आपण अजून 5 मिनिटं. मित्रांनो बघा पूर्ण आटलेलं आहे आणि एकदम मसालेदार झालेला आहे. तर गॅस बंद करून घेऊ आणि एकदम आपला शिजलेला आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊ. एक नंबर. मसाला एकदम कडक झालेला आहे, बघू शकता. नक्कीच खावायला मजा येईल फुल आणि टेस्टी झालाय. आणि आपले मसाला पाय झालेले आहेत तयार. आणि रेसिपी जर आवडली असली तर नक्की ट्राय करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत मी मस्तपैकी मसाला पायवर ताव मारते.